स्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त ट्विस्टमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता रत्नबारक्यांच्या घरी कृष्णा बनून आलेली सिंधू ही राणी आणि शकुंतलाच्या तावडीतून सावीची कशी सुटका करते आणि जेव्हा आता सावीची सुटका करते तेव्हा आता राणीच्या खोट्या पेपर्सच्या एकाच फाईलने आता राघव समोर राणीच्या पापाचा कसा पर्दाफाश करते. तर आता कृष्णा बनून आलेल्या सिंधूला आता झुराळाच्या एकाच कमलीने राघव कसे ओळखतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. गोडी गुलाबीने आता कृष्णा बनून आता रत्नबारक्यांच्या घरी राहत सावी ही शकुंतलाच्या तावडीत असल्याचे सिंधू राणीकडून कसे शोधून काढते आणि जेव्हा आता सावीची सिंधू सुटका करते आणि इकडे आता कृष्णा बनून आलेल्या सिंधूला राघव झुराळाच्या एकाच कमालीने कृष्णा ही सिंधू असल्याचे आता राघव समोर येतात. बेडरूममध्ये राघव आणि सिंधूच्या प्रेमाचा नजारा आता पडद्याआडून उघड्या डोळ्यांनी राणी कशी बघते आणि राणीचा कसा होतो तो मोठा जळफळाट हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये आता राजश्रीला बरे करण्यासाठी आता राघवने कृष्णाला घरी आणलेले असते आणि आता राघव हा त्याला ठाम विश्वास असतो की सिंधू आपल्याला कृष्णा बनवून फसवत आहे आणि आता सावीने सिंधूला कुठे ठेवले आणि आता कृष्णा बनण्याचे हे हिचे मोठे नाटक. यामुळे आता काही जरी झालं तरी मी कृष्णा ही सिंधू असल्याचे समोर आणीनच असा आता राघवने कृष्णाकडे बघत विचार केलेला असतो. इकडे आता कृष्णा बनून सिंधू ही रत्नबारक्यांच्या घरी तिचा अनोखा जलवा दाखवित असते तेव्हा आता ऋतुजा आणि काकूची पक्की खात्री झालेली असते की ही आपली सिंधू नक्कीच नाही आहे आणि सिंधू ही डॉक्टर असून सिंधू ही अशी कधीच वागत नव्हती असे आता काकू आणि ऋतुजासमोर येते. सिंधूने आता तिचा मेकअप, हेअरस्टाईल आणि बोलणे सर्व काही बदललेले असते. पण आता इकडे सिंधूला बघताच राजश्रीला खूप आनंद झालेला असतो आणि राजश्री आता तिच्या आजारातून हळूहळू बरी व्हायला लागलेली असते. तेव्हा आता राघवला कृष्णाचा तो राग असह्य झालेला असतो आणि आता ही आपल्याला खूपच नाटक करून फसवते आणि ओव्हर ॲक्टिंग करते. यामुळे आता राघवने आता कृष्णाला तेथून जाण्यासाठी सांगितलेले असते. पण त्याच वेळेस आता रत्नाकरने माफी मागून कृष्णाला पुन्हा घरात आणलेले असते. एवढेच नाही तर कृष्णा बनून आलेल्या सिंधूने आता राघवला सुद्धा माफी मागायला लावलेले असते. इकडे आता राणी ही तिच्या आईकडे आलेली असल्यामुळे शकुंतला फोन करून राणीला पुन्हा राघवला मिळवण्यासाठी तिथे असणे तू खूप गरजेचे असल्याचे सांगितल्यामुळे राणीसुद्धा आता पुन्हा पुण्याला निघालेली असते. इकडे आता कृष्णा बनवून आलेल्या सिंधूने रत्नबारक्यांच्या घरात काकू, ऋतुजा, रत्नाकर आणि सगळ्यांना धारदार शब्दांनी आता एकेकाचा वचपा काढलेला असतो. इकडे आता काही जरी झालं तरी सिंधू या जगात नाही आहे तेव्हा आपल्याला राघव हा मिळालाच पाहिजे असा विचार करून आता राणी अखेर रत्नबारक्यांच्या घरी येते. पण आता घराचा दरवाजा उघडताच घरात सर्वत्र अंधार असतो. राणी म्हणते की घरात एवढा अंधार कसा आणि लाईट गेली की काय. तेव्हा त्या अंधारात आता सिंधू मेणबत्ती घेऊन दिवा पेटवत असते. पण आता राणीला वाटतं की रेश्माच आहे आणि अंधारातून राणी पुढे म्हणते की अगं रेश्मा लाईट कशी गेली आणि तू काय करते असे म्हणत आता राणी ही सिंधूला हात लावते. तर त्याचबरोबर आता सिंधू ही मेणबत्ती घेऊन आता राणीसमोर येते. तेव्हा आता सिंधूला बघताच राणीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. मम करत आता राणी म्हणते की सिंधू तू आणि इथे. तेव्हा लगेच सिंधू म्हणते की मी आणि इथे म्हणजे मी काय तुम्हाला जिवंत भूत दिसते काय. मी जिवंत माणसाचं भूत नाही आहे तर मी जिवंत माणूस आहे. ते सिंधूचे बोलणे ऐकून आता राणीच्या काळजाचा ठोका चुकून राणी ही जागीच आता बेशुद्ध पडलेली असते. तर आता राणीकडे बघत सिंधू म्हणते की आता तुला दिवसा आणि रात्री मी कसा यम दाखवते ना ते तू बघतच राहा. तर आता तेवढ्यात आता राघव आणि काकू तिथे येतात. तेव्हा राणी तिथे बेशुद्ध पडल्याचे बघून आता राघव हा राणीला उठवतो.
तर आता राणी पुन्हा सिंधूला बघते आणि म्हणते की सिंधू, तू इथे कधी आली आणि कशी आलीस? तेव्हा सिंधू म्हणते की कोण सिंधू? मी कृष्णा आहे, कृष्णा. तेव्हा आता काकू म्हणते की अगं, ही सिंधू नाही आहे, ही कृष्णा आहे. राजेश्रीला बरं करण्यासाठी या राघवनी हिला चोर बाजारातून धरून आणले आणि ही चोर आहे. तेव्हा लगेचच कृष्णा म्हणते की खबरदार, मला जर चोर म्हणाल ना तर मी तुमची कशी हजामत करील ते तुम्हालासुद्धा माहिती नाही आहे. तेव्हा आता राणीची ही सिंधू नसून कृष्णा असल्याची खात्री होते. आता इकडे सिंधू ही मात्र आता राजश्रीच्या रूममध्ये येते आणि आता राजश्रीला बरे करण्यासाठी कृष्णा बनून आलेली सिंधू राजश्रीचे जातीने खूप काळजी घेत असते. इकडे आता राघव हा कृष्णाकडे बघून राघवची खात्री होत असते की ही नक्कीच आपली सिंधू आहे. पण आता काही जरी केलं तरी कृष्णा हीच आपली सिंधू आहे हे शोधून काढायचेच. इकडे आता रत्नबारक्यांच्या घरी मात्र सिंधू कुणालाच थारा लागू देत नसते आणि ती कृष्णा आहे असेच आता सर्वांना दाखवून देत असते. पण मात्र आता कृष्णा बनून आलेल्या सिंधूची आता राणीवरती करडी नजर असते. राणी काय करते, कुणाशी बोलते याची सर्व डिटेलिंग आता सिंधू ही ठेवत असते. इकडे आता राणी ही राघवला आपले करण्यासाठी प्रेमाने आता राघवच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते आणि राघवची सुद्धा काळजी घेत असते. त्याचबरोबर आता राणीचे शकुंतलासोबत सर्व काही बोलणे चालू असते. तर आता राणीने पुन्हा शकुंतलाला फोन करून सिंधूसारखी दिसणारी कृष्णा कशी घरी आली याची सर्व हकीकत सांगितलेली असते. तर आता इकडे राणी म्हणते की तुम्ही त्या सावीचं काय केलं? शकुंतलाजी, मी तुम्हाला सांगते की काहीही करून त्या सावीला आता राघवला भेटता आलं नाही पाहिजे असं तुम्ही करा. तेव्हा शकुंतला म्हणते की मैना राणी, तुम्ही काही काळजी करू नका. त्या सावीला मी आता बाहेर पाठवण्याचा बंदोबस्त केला आहे आणि माझा शेरा लवकरच त्या सावीला आता बाहेर आश्रमात ठेवून येईल. आणि त्याच वेळेस आता सिंधूने राणी आणि शकुंतलाचे ते बोलणे आता ऐकलेले असते आणि लगेचच सावीला ही राणीने शकुंतलाच्या तावडीत देऊन शकुंतला आता सावीला कुठेतरी आश्रमात ठेवणार असल्याचे आता सिंधूसमोर आलेले असते. इकडे आता राघव विचार करतो की मला कृष्णा ही सिंधू आहे हे आता शोधून काढावेच लागेल आणि त्यासाठी आता राघव विचार करतो आणि राघवच्या डोक्यात एक भयानक आयडिया आलेली असते. आणि ज्या वेळेस आता कृष्णा ही तिच्या गेस्ट रूममध्ये झोपायला येते त्यावेळेस मात्र आता राघवने एक आयडिया केलेली असते आणि राघवने एक झुरळ पकडून आणलेली असते आणि ते झुरळ आता त्याचा पाय बांधून ते आता कृष्णाच्या बेडरूममध्ये ठेवलेले असते. राघव विचार करतो की कृष्णा जर ही खरंच सिंधू असेल तर झुरळाला नक्की घाबरेल, कारण सिंधू ही झुरळाला नेहमी घाबरायची. इकडे आता कृष्णा ही तिच्या बेडरूममध्ये येताच आता लगेचच ते झुरळ आता सिंधूच्या पायाकडे येऊ लागते आणि झुरळाकडे बघताच आता कृष्णा खूप घाबरते आणि पळतच आता झुरळ आले, वाचवा वाचवा, मेले असे म्हणत आता लगेचच सिंधू ही राघवच्या रूममध्ये धूम ठोकते आणि राघवला मिठी मारत आता सिंधू मोठ्याने म्हणते की झुरळ आले, झुरळ आले, त्या झुरळाला बाजूला काढा असे म्हणत आता राघवच्या सिंधू ही भरगच्च मिठीत आलेली असते आणि त्या क्षणी कृष्णा ही सिंधू असल्याचे राघव समोर आलेले असते. आणि आता लगेचच राघव हा सिंधूकडे बघत म्हणतो की सिंधू, झुरळाला तू घाबरली म्हणजे तू कृष्णा नाहीये, सिंधू आहे. तेव्हा ते आता लक्षात येताच आता सिंधू ही राघवकडे बघू लागते आणि अखेरीच राघवने कृष्णा ही सिंधू असल्याची शोधून काढलेली असते. राघव म्हणतो की सिंधू, तू आता काहीही लपू नकोस, तुझे सत्य माझ्या समोर आलेले आहे. तेव्हा आता अखेर सिंधू ही आता राघवला ती कृष्णा नाही तर सिंधू असल्याचे सांगते आणि राणीची ती डुप्लिकेट पेपरची फाईल आता सिंधूला कशी मिळाली आणि सावीला आता राणीने कसे किडनॅप केले आणि आता सिंधू कशी दरीत पडली याची सर्व हकीकत आता सिंधू ही राघवला सांगते आणि म्हणते की काही जरी झालं तरी राणी आणि शकुंतलाच्या तावडीतून सावीला सोडवल्याखेरीज आपल्याला काही करता येणार नाहीये राघव. तेव्हा आता
सिंधूला दरीत ढकलून सावीला किडनॅप केल्यामुळे आता राघवला राणीचा खूप राग आलेला असतो आणि रागाच्या रुद्रावताराने आता राघव हा राणीला जाब विचारण्यासाठी जाऊ लागतो. पण त्याच वेळेस आता सिंधू राघवला थांबवते आणि म्हणते की राघव, तुम्ही रागामध्ये काहीही चूक करू नका. आपल्याला आता सावीला शोधायचंय आणि मग यांच्याकडे बघायचंय. तेव्हा आता राघवला देखील सिंधूचे म्हणणे पटलेले असते. तेव्हा आता उद्या आता शकुंतला सावीला कसे तिच्या घरून घेऊन जाणार आहे हे सिंधू राघवला सांगते आणि आता मोठा सापळा रचून राघव आणि सिंधू शकुंतलाच्या तावडीतून कशी सावीची सुटका करतात आणि सावीची सुटका झाल्यानंतर आता सिंधू राणीच्या पापाची ती फाईल कशी राघव समोर आणते आणि राणीच्या पापाचा घडा भरून आता राघव कशी राणीची भयानक हकालपट्टी करतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.